वर्षापूर्वी बलात्कार करून खून करण्यात आलेल्या नैना पुजारी हिला लवकरात लवकर न्याय मिळावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। शनिवारी सकाळी 10:30 वाजता नैनाचे पती अभिजित पुजारी, बहीण मनीषा, राजकीय नेते सचिन तावरे यांच्यासह अनेक युवक आणि युवती हातात फलक घेऊन शनिवारवाड्यासमोर जमले। तेथे त्यांनी नयनाला श्रद्धांजली अर्पण केली। 3 वर्षे झाली तरी नैना अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। तिला न्याय मिळवून देण्याच्या या मोहिमेत तुम्ही मला जी साथ देत आहात त्याने मी भावनावश झालो आहे, अशी भावना अभिजित पुजारी यांनी व्यक्त केली। सुरुवातीला पोलिसांनी या मोर्चास मनाई केली, परंतु जनतेचा रेटा पाहत अखेर त्यांनी मोर्चा काढण्यास परवानगी दिली। दिनांक 7/10/2009 रोजी कामावरून सुटल्यानंतर नैना घरी जाण्यासाठी खराडी मुंडवा बायपास रोडच्या कडेस बस स्टॉप जवळ उभी असताना रात्री 8च्या सुमारास तिला आरोपींनी हडपसर येथे सोडण्यासाठी म्हणून घेऊन संगनमताने अपहरण केले। तिच्यावर सर्व आरोपींनी जुलमाने सामूहिक बलात्कार करून तिला मारहाण केली व चाकूचा धाक दाखवून एटीएम कार्ड व नंबर चोरून त्यावरील सुमारे ₹61,000 काढले। तिचा खून करण्याच्या हेतूने तिला जरेवाडी फाटा वाफगाव रोड या ठिकाणी नेऊन ओढणीने गळा ओढून तिला रोडच्या कडेस खड्ड्यामध्ये टाकून तिच्या तोंडावर मोठे दगड टाकला, तिचा चेहरा विद्रूप करून तिचा खून केला। या गुन्ह्यामधील 4 आरोपांपैकी एक आरोपी राजेश चौधरी हा तिच्याच कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता। अन्य आरोपींपैकी एक मुख्य आरोपी योगेश राऊत हा दिनांक 12/10/2011 रोजीपासून पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे ससून रुग्णालय पुणे येथून पळून गेला असून अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही व इतर आरोपी महेश ठाकूर, विश्वास राऊत व राजेश चौधरी हे एरवाडा जेलमध्ये आहेत। या आरोपींनी याआधीही काही महिलांवर बलात्कार केल्याचे नार्को टेस्टमध्ये उघड झाले आहे। फरार आरोपी योगेश राऊत या पोलिसांच्या हातून नव्हे तर पोलिसांच्या हस्तेच पळून जाण्यात यशस्वी ठरला, असा आरोपही तावरे यांनी यावेळी केला। त्याला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणीही उपस्थितांच्या वतीने करण्यात आली।